आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मामा बोलला आपल्या लग्नाबद्दल ज्या दिवशी. मग हा म्हणजे लग्न होऊ दे असं डायरेक्ट नाही म्हणला. तू लग्नाला योग्य आहेस असं अण्णादादाला फोटो दाखवत म्हणला मामा. मग काय म्हणाला तुझा दादा? तो काय न बोलताच निघून गेला. येईल अरे पण हे बघ, जर त्याला असं बोलायचं असतं तर तो आधीच बोलला असता ना. त्यांना काहीतरी बोलून सगळं मिटवून टाकलं असतं. तसं त्यानं नाही केलं. म्हणजे तो आपल्या या गोष्टीचा विचार करत असेल. खरंच अंबिका? वय विद्या मॅडम, विद्या मॅडम तुम्ही इकडे कुठं? जरा या बाजूला एक काम होतं, चौकशीसाठी म्हणून आले होते. बरं तुम्ही इकडे कसे? म्या काय शेतावर चालले. आपण शेतावर कशाला जाणार, मक्याला पाणी लावायचंय म्हणून चाललंय. बरं एक काम करता काय, तुम्ही पण चला माझ्या संग आणि 4 कंच बी देतो, मग जावा घरला. नाही नको, मला खरं तर उशीर होतोय, मी येते. विद्या मॅडम तुम्ही माझ्या संग येताय म्हणजे येताय, फायनल आहे. चला या, इकडे जवळच आहे, या शॉर्टकटने जाऊ. या 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 विद्या मॅडम या. दे भाऊ, मला खरंच उशीर होतो. अहो, थांबा हो, थांबा. ही कच्ची आहे जरा. हे पकडा पकडा, बास. या पुढे या. हे घ्या. नाही ते बास. अहो घरी पण कोणी खाणार नाही, एवढी पुष्कळ झाली. खरंच बास. अहो विद्या मॅडम तुम्ही, बरं ठीक आहे, या पुढे तुम्हाला शेत दाखवतो. या नाही नको, मला उशीर होईल, मी निघते आता. विद्या मॅडम असं काय करताय तुम्ही? काय रोज रोज थोडी येत आहे? या की थोडं पुढे या. या इकडे या. या या हे बघा. हेल्मेट चल, अगोदरच उशीर झालाय. दिवस मावळला आणि ते बी कळायचं नाही. चल अंबिका बस ना थोडं. थांबतो. मग काय होईल, गावातली समधी लोक येतील, आपल्याला बघतील, मग गावात जाऊन ती लोक बोंबलतील. चल उठ. मी नाही उठणार. अण्णा दादा, हेल्मेट. अच्छा, माझी गंमत करतोस का तू? तुला जमणार नाहीये. मला अण्णा दादाची भीती घालतो. मी काय घाबरत नाही त्याला. आणि सांगतो तुला ना, एक दिवस लांडगा आल्याला होणार आहे. होऊ दे. चल की उठ. इथनं ना लई माणसं येतात जातात, तुम्ही बघितलं तर अवघडून बसेल. चल उठ. चल येऊ दे. अण्णा दादा आणि विद्या मॅडम. चांगलंय, परत घाबरव तुम्हाला, परत घाबरव, पण मी काय तर घाबरणार नाही. ए बाबा, मी काही खोटं नाही बोलायला. ते बघ. आपल्याला बघितलं तर लई अवघडून बसेल. चल 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 चल.
हेल्मेट मला इथं ठेच लागली म्हणजे माझ्या अन्नदादाला काही झालं नसेल ना हो? काहीतरीच कर. जयदेवला काही झालेलं नसणार आहे. नाही नाही मला मला असं वाटतंय माझ्या अन्नदादाला काहीतरी झालंय. तू तू इथंच थांब. मी माझ्या अन्नदादाला बघून येतो. तू तू इथंच थांब. हा अंबिका अंबिका थांब थांब, मी पण आलोय. अरे कोण वाटतं वाटतं माझा अंबिका ऐक माझं, पुढे जाण्यात काहीच पॉइंट नाहीये. जयदेवला काही होणार नाहीये, विश्वास ठेव. आपण इथून रिटर्न जाऊया. पण अन्नदादा ऐक ऐक माझं प्लीज. जयदेव 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 काय झालं तुम्हाला? जयदेव 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 काय होतं तुम्हाला? जयदेव कुणी आहे का? प्लीज हेल्प. कुणी आहे का तिकडे? प्लीज हेल्प. प्लीज हेल्प. आहे का कुणी? जयदेव जयदेव प्लीज डोळे उघडा. जयदेव शॉक लागला. जयदेव 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 काय होतं तुम्हाला? जयदेव प्लीज प्लीज डोळे उघडा ना. जयदेव जयदेव डोळे उघडा. जयदेव कुणी आहे का तिकडे? प्लीज हेल्प. कुणी आहे का तिकडे? जयदेव 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 प्लीज. जयदेव प्लीज डोळे उघडा. जयदेव 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 काय होतंय तुम्हाला? जयदेव जयदेव प्लीज डोळे उघडा. जयदेव जयदेव उठा. जयदेव जयदेव डोळे उघडा. जयदेव 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 या. जया 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 ते अरे 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 काय झालं तुला? अहो आम्ही मोटार सुरू करायला आलो होतो आणि जयदेव माझ्या पुढे गेले. त्यांनी तो खटका दाबला आणि तू हिथं आहेस म्हणल्यावर वाईट घडणारच. खरंच सांगायलीस ना?
का तूच आमच्या जयाला इथं हो मम्मी तुम्ही असं काय बोलताय? भरोसा नाही माणसांचा आणि तसा बी माझा तुझ्यावर भरोसा नाहीच. आजकाल समजेच आमच्या वाईटावर उठले. विनीता चल चल आपण दवाखान्यात जाऊ. चल चल बघू. मामा त्याची काय बी गरज नाही, बरं आहे मी. अरे पण अरे मामी यात विद्या मॅडमची काय बी चूक नाही. मी ते मोटर चालू करायला आलतो, ती वायर शॉर्ट झाली म्हणून शॉक लागला. बाकी काय बी झालेलं नाही मला, बरं आहे मी. चल घरला चल. ते पाण्याच्या नंतर बघू, काम पडू द्या. कुठ बघू. मी सोडते तुम्हाला माझ्या गाडीतून. ए बस. पोट भरला नाही काय अजून? का आमच्या जयाच्या मागं पुढं करत असते सारखी काय माहिती? विनीता तोंड बंद ठेव जा. विद्या मॅडम तुम्ही आलात म्हणून तुमचे आभार बघा. नाही थँक्यू. जयदेव ते सगळं राहू द्या दादा. तुम्ही आधी घरी जा आणि आराम करा. चल जय उठ उठ बघू. चल उठ उठ उठ. सांभाळ बाबा. बरं आहे मी. अण्णा दादा आणि कुठं राहिला? अजून कसं आलं नाही हो? काय कुठं हरवलीस? कुठं काय? तू काही लपवत नाही ना माझ्यापासनं? नाहीतर हळू हळू हळू. चल अण्णा दादा. सावकाश 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 सावकाश. ए अण्णा दादा हळू. काय झालं तुला? अरे बोल की काय झालंय? ए मामा बोल की. मामी काय झालं याला? अंबू तू कुठे गेलतास मला सांग. कुठे गेलतास? आजी. अंबू आणि हे कपड्याला काय झालंय? केवढं घाण झालेत बघते. तू कुठे पडलास काय तू? अगं आजी लवकर बाहेर ये. बसू 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 काय बसू. झालंय? थांब थांब थांब. ये ये हळू 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 हा हळू 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 हळू. आंबे का ग पुरी का रडायला लागल्यास? जया काय रे हे? ए विश्वनाथ काय झालं? अगं अहो जास्त काही झालेलं नाही. त्याला जरा जरा बसू द्या. सगळे बसू बसू द्या. बस बस बस. अरे त्याचं कापड बघ, त्याची अवस्था बघ, आणि काय झालं नाही काय म्हणायलाय? जया अगं अहो शेतात मोटारीचा शॉक लागलाय त्याला. अरे देवा. पण बरं आहे, काय टेन्शन करायचं काम नाही. जयदेव प्लीज डोळे उघडा. जयदेव ए अण्णा दादा चल उठ, उठ. आपण दवाखान्यात जाऊया. हा? उठ. चल आजी अंबू त्याची काय बी गरज नाही, बरं आहे मी. तुम्ही नका काळजी करू. हा अरे काळजी करण्यासारखंच आहे सगळं. काळजी करू नको काय म्हणतोय? आशू
जा जरा जयासाठी पाणी घेऊन ये जा. वय. अंबू अंबू तरडायला काय झालं? नको रडू. ग बरा आहे मी. हा आता हे बघ, तुझा अन्नदाता तुझ्या मोर असं ठणठणीत बसताय ना हो? हा अगं काय बी झालेलं नाही मला. काय झालं नाही, पण झालं असतं तर विद्या मॅडम होत्या म्हणून बरं झालं. पप्पा ठीक आहे पण सावकाश. हा ठीक आहे. आणि काय रे, कशाला तिकडे उन्हात अनात शेतात गेला होतास? बरं गेलास तर गेलास, काही लक्ष नाही काय नाही, मारलास वय खटका. तू कवापास ना माझ्यासारखाच निष्काळजी वागायलास. अगं अंबू, गप्पस. हात बघू कुठं लागलाय, अगं काय झालेलं नाही म्हणतो. पाय बघू. हा गांबू काय झालेलं नाही. हे बघ जय, तुला तसं काय वाटलं तर आपण डॉक्टरांच्याकडे जाऊया बरं का. हा. पण मी काय म्हणतो, तू जरा विश्रांती घे, तेवढंच तुला बरं वाटत. अंबू जा, त्याला त्याच्या खोलीत घेऊन जा. जा उठ. उठ सावकाश. शिस्तीत, हळूहळू. आओ तुम्ही जरा अंगणात या. आता हिचं आणि काय काम. तरी बी मला ते इद्यावरच संशय आहे. विनीता बास, अगं किती संशय घेशील. तुला जरी पाणी शुद्ध दिलं ना तर ते गडूळच म्हणशील. वय तर हो, ते जयाला शॉक बसला हे इद्यानं सांगितलं ना तुम्हाला, आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून मोकळे झाला. अगं पण जयाने बी सांगितलं की त्याच्यावर तरी विश्वास ठेव. उंदराला मांजर साक्ष. ते काय खरं बोलणार आहे वय? तुमचा भाचा आणि ती बया एकमेकांच्या किती जवळ होती ते बघितलंच नव स्वतःच्या डोळ्यांनी, तरी बी खपवून घेतला सा. देणारच माना, होणारा जावई हाय नव तर तुमचा. बघावं तेव्हा आपलं ती विद्या आणि जया त्यात गले 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 चालीच असताय. विनीता तोंडावर. अशू आलिया, तिला काय वेगळं वाटाय नको. का आशूचं आणि जयाचं लगीन व्हावं अशी तुमची बी इच्छा होतीच नव? विनीता, मग तिला बी कळू दे की तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे प्रताप. मला तर 100% खात्री आहे की विद्याचं आणि जयाचं नक्कीच काहीतरी आहे. आणि म्हणूनच आशू संग लगीन करायचा इच्छा आहे ना पुढं पुढं ढकलायला लागलाय तू. काय पुरावा आहे तुझ्याकडे? मला सांग की काय पुरावा आहे? हाय काय तुझ्याकडे पुरावा? हा, मग मला आधी सांगा की बया आपल्या शेताकडे कशाला गेली होती? हा, काय काम होतं तिचं? त्या सुनसान जागी हे दोघ जण एकमेकांच्या इतक्या जवळ काय करत होती? याला काय म्हणायचं याला जरा सांगाल? तसं बी जया आणि अंबूच्या बाबतीत काय बी सांगितलं ना तुम्हाला तरी कवा बी पटायचं नाही तुम्हाला. त्यांचं काहीतरी सुरू असल्याशिवाय ते शेतात भेटतात होय, घरात येत्यात, गावभर फिरत्यात. विनीता, थोबाड फोडे ना. जयाच्या विरोधात एक शब्द जर बोलशील ना तर. मामा काय झालं रे? एकदम शांत का बसलंस? काही महत्वाचं बोलत होतात काय? आणि मामी का चिडले? अगं चिडेल नाही तर काय करेल? का? अगं आता
आशूचं आणि जयाचं लगीन होणार आहे ना. मग जयान असा हलगर्जीपणा करून चालेल का? त्यानं स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे ना, स्वतःला सांभाळायला पाहिजे ना. हेच मला ही सांगत होती, पण हिचा स्वभाव तुला माहित आहे ना. काय बी सांगायचं झालं की चिडूनच सांगते. बरं ते जाऊ दे. जया झोपला का? नाही, तो हाय जागा. त्याच्यासाठी थोडं खायला केलतं. तुम्ही कोणी खाणार आहे का? म्हणजे तसं थोडस बाजूला काढून ठेवतो. नगर नगर मला भूक नाही. बर, मला तर नकोच. बर. हे बघा, बस कर तुझं. हा विषय इथंच मान आणि आंबू मोहर तर काढायचाच नाही. का तिला बी कळू द्यात की तिचा भाऊ काय गुण उधळतोय ते. आणि तसं बी तिला कळल्याने मला काय बी फरक पडत नाही. ए बाई, तुझ्या पाया पडतो. असलं काय बी डोक्यात आणू नकोस. अगं जया, ते लगीन पुढं ढकलत होता म्हणजे ती विद्या मॅडम सांगते म्हणून नव्हं. अगं आपल्या आधी आंबूचं लगीन व्हावं एवढंच त्याचं मत आहे. आणि जयाचं आणि त्या विद्या मॅडमचं तसं काय बी नाही. उलट विद्या मॅडम त्याला मदतच करतात. काय बाय, ऐकून नाही ते तर्क लावत बसायचं. घ्या, तुम्ही तुमच्या भाच्याची किती बी बाजू घ्या, पण मला ते पटणार नाही. कारण मला चांगलंच ठाऊक आहे त्या दोघांचं नक्की काहीतरी सुरू आहे. आता काय बोलणार मी? काय बोलणार? जा जा इथनं, माझ्या डोळ्यासमोर जा. जा बघू. दुसरं येतंय काय तुम्हाला? आशू, पुरी, तू आईचं काय ऐकून? अप्पा, मी संशय घ्यायची नाही. तुम्ही काळजी करू नका.